जोडणी त्याचबरोबर कनेक्शनची जोडणी केलेली घट्ट आहे की नाही तर आपण चेक करूया। या ठिकाणी कनेक्शन घट्ट आहे आणि कनेक्शन योग्य प्रकारे जोडलेलं आहे। त्याचबरोबर कॅपॅसिटर इथे आपण 2 कॅपॅसिटर जोडलेले आहेत आणि व्होल्टेज आपण 220 वरती सेट केलेलं आहे। आणि आपण स्विच ऑन केल्यानंतर सगळे जे स्विच आहे सगळे जे मीटरचे जे काटे आहेत ते शून्यावरती आलेले आहेत। इथे कॉस मीटर इथे कॉस थिटा असलेला जो इथे पॉवर फॅक्टर मीटर आहे या ठिकाणी पण एका ठिकाणी लावलेला दिसतोय। थोड्याच वेळात तुम्ही इथे कॉस म्हणजे हा पॉवर फॅक्टर मीटर आहे या पॉवर फॅक्टर मीटरकडे आपण लक्ष देऊया, चालू करूया। आणि हा पॉवर फॅक्टर मीटर आपला आहे तो लीडिंग रे काटा सरकलेला दिसतो बघा, दिसतोय नाही लीडिंग रे काटा सरकलेला दिसतोय। आणि ते व्होल्ट मीटरनी पण व्होल्टेज दाखवलं आहे, ॲमीटरनी पण आपलं काम केलेलं आहे। आता या ठिकाणी बघितलं तर थोडंफार किलोवॅट मीटरचं पण डिफ्लेक्शन झालेलं आहे 0.02 किलोवॅट मीटर। त्यानंतर तुम्ही किलोवॅटचं वॅटमध्ये कन्वर्ट करा, ठीक आहे। या ठिकाणी 2 कॅपॅसिटर म्हणजे एक 8 मायक्रोफॅरडचं कॅपॅसिटर 8 मायक्रोफॅरडचं कॅपॅसिटर आणि 4 मायक्रोफॅरडचं कॅपॅसिटर हे 2 आपण कॅपॅसिटर काय केले पॅरलल जोडलेले आहेत, ठीक आहे। आता यानंतर पुढचं आपलं रीडिंग आहे 1 कॅपॅसिटर रीडिंग घ्यायचं आहे। तर सप्लाय बंद करूया, कॅपॅसिटर शॉर्ट कर, वायर घे।